नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एव्हरन होल्डर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपला टॉपिक आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स। युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कोण असतात? आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कंपॅरिझन केलं होतं युकॅरियोट्स प्रोकॅरियोट्स। तर प्रोकॅरियोट्स मध्ये पण युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोट्स मध्ये पण युनिसेल्युलर आहेत। प्रोकॅरियोट्स मध्ये जे युनिसेल्युलर आहेत त्यांच्याकडे न्यूक्लियस आहे। युकॅरियोट्स मध्ये जे युनिसेल्युलर आहेत त्यांच्याकडे न्यूक्लियस प्रेझेंट आहे, काही दुसरे ऑर्गॅनेल्स आहेत। आणि प्रोकॅरियोट्स मध्ये जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत त्यांच्याकडे न्यूक्लियस नाही, ते लॅक न्यूक्लियस। प्रोकॅरियोट्स लॅक न्यूक्लियस असं एक स्टेटमेंट एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे। मला एक म्हणायचंय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनि म्हणजे एक, मेनी म्हणजे मोर, म्हणजे दोन पेक्षा जास्त म्हणजे मेनी, युनि म्हणजे एक, युनिसेल्युलर म्हणजेच एक सेल असलेले ऑर्गॅनिझम, एक सेल असलेले प्राणी म्हणजेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, एकच सेल। आता आपली बॉडी जी आहे ती ह्यूमन्स जे आहेत ते मल्टी सेल्युलर आहेत, म्हणजे खूप साऱ्या करोडो अशा सेल्सनं जी आहे माणसाची किंवा मानवाची जी आहे जीव आहे ते निर्माण झालेला आहे सिंगल सेल झायगोट पासून। सिंगल सेल झायगोट पासून ह्यूमन्सची निर्मिती झाली। त्या झायगोट्समध्ये क्लिवेज नावाचे डिव्हिजन्स होतात, क्लिवेज होतात, मल्टिपल क्लिवेज होतात। त्या क्लिवेजच्या प्रक्रियेनंतर जी ह्यूमन्सची बॉडी आहे ती जी आहे ती मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होते। वेगवेगळे त्याच्यामध्ये जे आहेत ह्यूमन्समध्ये डिव्हिजन ऑफ लेबर प्रेझेंट आहे। डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या माणसाच्या बॉडीमध्ये उपस्थित आहेत। त्या वेगवेगळ्या संस्था एकाच वेळी अनेक कामं करू शकतात। एकाच वेळी मी जेवण करते वेळेसच विचार पण करू शकतो। हे जे आहे हे आपण कशामुळे करू शकतो? हे डिव्हिजन ऑफ लेबरमुळे करू शकतो, कारण की डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे कामाचं जे आहे आपण काय केले, व्यवस्थापन केलेलं आहे। वेगवेगळ्या संस्थांकडे वेगवेगळं काम दिलेलं आहे। पण इथं काय होतंय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये एकच सेल आहे। एकच सेल असल्यामुळे त्यांच्याकडे अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या घटक सिस्टीम्स आपल्याकडे आहेत। पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये तसं काही नसते, त्यांची फक्त एकच सेल असते। त्या सेलमध्ये सगळं काही जे आहे ते प्रक्रिया चालत असते, त्यांची जीवनाची जी प्रोसेस आहे ती चालत असते। तर मला म्हणायचं काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत मी हे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला। युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत आपल्याला वेल नोन असा ऑर्गॅनिझम म्हणजे अमिबा, जे की आपण जवळपास 5वी-6वी पासून तुम्हाला जे आहे ते सायन्सच्या लेक्चरमध्ये जे आहे ते शिकवलं जात आहे, अमिबा। दुसरा आहे पॅरामिशियम, ईस्ट, युग्लेना। आता हे जे आहेत मी 2-3च एक्झाम्पल घेतलेले आहेत, 4 एक्झाम्पल घेतलेले, असे खूप सारे एक्झाम्पल आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे। मी वेगवेगळे एक्झाम्पल घेतले जेणेकरून मी तुम्हाला समजून सांगू शकतो, म्हणून मी वेगवेगळे जे आहेत एक्झाम्पल्स घेतलेले आहेत। जसं की अमिबा जे आहे हे एक सिंगल सेल किंवा आपण त्याला म्हणतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे अमिबा जे आहे, अमिबाची बॉडी जी आहे त्याचा एक फिक्स शेप नाहीये। अमिबाचा एक फिक्स शेप नाहीये। युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत ना त्यांच्याकडे फिक्स शेप नाहीये, ते त्यांचा शेप जे आहे अकॉर्डिंगली चेंज करू शकतात। ह्यांच्यामध्ये जे आहेत अमिबा, आता मला सांगा, आपल्याला जर कुठं जायचं असलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असलं तर आपण काय करतो, आपल्या पायाच्या मदतीने चलत जातो, गाड्याच्या मदतीने जातो। पण अमिबाला थोडीच गाडी भेटणार आहे कुठं, नाही ना। तर मग असं नाही की अमिबाला कोणतरी ये आणि चल बस माझ्या गाडीवरून चल तुला सोडतो असं म्हणणार आहे का? त्याला कोणीच म्हणणार नाही। पण अमिबामध्ये सुद्धा इकडं तिकडं मूव्ह करायचं असेल तर त्यांना पुढे जाण्यासाठी किंवा रिटर्न येण्यासाठी त्यांच्याकडे जे आहेत स्युडोपोडिया नावाचा एक घटक असतो। स्युडोपोडिया म्हणजे ते काय करतात माहिती आहे का, जर एखाद्या त्यांना पुढे जायचं तर ते जे आहे त्यांचा शेप चेंज करतात। शेप चेंज करून जे आहे ते पुढे जात असतात। आणि त्यांचं हे समजा आता हे समोरचं टोक निघालेलं आहे, हे जे आहे हे टोक त्यांना थोडं जे आहे ते समोर घेऊन जात असते। असंच ते जे आहेत ना स्युडोपोडियाचं फॉर्मेशन करतात आणि समोर जात असतात अमिबाच्या नंतर आहे पॅरामिशियम मध्ये एक वेगळी घटक आहे। पॅरामिशियम मध्ये जे आहेत सिलिया प्रेझेंट आहेत, अमिबामध्ये सिलिया नाहीत, पॅरामिशियम मध्ये सिलिया आहेत। सिलियाचं काय काम आहे? सिलियाचं जे काम आहे, पॅरामिशियम ज्या फ्लुइडमध्ये, ज्या वातावरणामध्ये सध्या राहतोय त्याच्या आजूबाजूला जे काही फूड आहे ते पूर्ण लिक्विड जे आहे त्याच्या माउथमधून त्याच्या बॉडीमध्ये ढकलण्यासाठी जे आहे ते सिलिया लागतात आणि ते सिलिया जे आहेत प्रेझेंट असतात पॅरामिशियम मध्ये। अमिबामध्ये सिलिया नसतात, पॅरामिशियम मध्ये जे आहेत सिलिया आहेत। त्याच्यानंतर आहे ईस्ट जे आहे ती फंगस आहे, आपण ज्याला बुरशी म्हणतो। ईस्ट जे आहे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, पण ते जे आहे ते फंगस आहे, बरोबर। ईस्ट मध्ये जे आहेत ते बडिंग होते। जर एका ईस्ट पासून दुसरं ईस्ट बनवायचं असेल तर बडिंग होते। बडिंगच्या प्रोसेसनं जे आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ईस्ट मध्ये बडिंग आहे। त्याच्यानंतर आहे युग्लेनॉइड्स हे सुद्धा सिंगल सेल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत।
तर हे जे आहेत एक 4 प्रकारचे चार एक्झाम्पल दिले आहेत युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स त्यांच्यामध्ये सायक्लॉसिसची एक इव्हेंट होत असते. अमिबा यांच्यामध्ये सायक्लॉसिस होत असते. सायक्लॉसिस शरीरभर त्यांचं जे आहे मधलं फ्लुइड जे आहे ते फिरवलं जातं आणि त्याच्या मदतीने जे आहे आणि सायक्लॉसिसमुळे जे आहे ते फूड जे आहे ते पूर्ण बॉडीला जे आहे तिथे मिळून जातं. जसं आपल्याकडे माणसाकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तसंच जे अमिबा वगैरे हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे यांच्या बॉडीला पूर्ण न्यूट्रिशन भेटणं आवश्यक आहे, तरच कोणतीही बॉडी जगू शकेल. तर यांच्यासाठी जे आहे ते सायक्लॉसिस इव्हेंट जे आहे ते होत असतात. सायक्लॉसिस जे आहे ते होत असते, त्याच्या माध्यमातून यांना जे आहे ते फूड सगळ्या बॉडीला भेटत असते. हे झाले युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. असाच नवीन टॉपिक घेऊन येतो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.